श्री सद्गुरुनाथ सखयानंद महाराज यांची कीर्तन मालिका. कीर्तन पहिले. अभंग आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वर महाराज यांना दुःख निवर्त होण्याकरिता व सुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता विठ्ठलाची अपेक्षा होते. सुख एक विठ्ठलाच्या चरणापाशीच आहे करिता विठ्ठल डोळ्याने पाहिला व त्यांना समाधान झाले. ते रूप कोणते? ज्या विठ्ठलाचे वर्णन निर्गुण स्वरूप आहे ह्याच प्रमाण विठ्ठल जडी स्थळी भरला, ठाव नाही कोठे उरला. अगाम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. स्वरूप निर्गुण असून सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि अतिशयानंद त्यातच आहे असे तुकाराम महाराज एके ठिकाणी वर्णन करतात. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, यावी न चावटी करू नका. तर आत्म्याच्या ठिकाणी सुख आहे असं परमात्मा आपणापासून सर्वत्रांच्या ठिकाणी व्यापक स्थितीने भरला आहे. त्याचे रूप डोळ्याने कसे पाहिले? कारण आत्मा तर निर्गुण निराकार सच्चिदानंद रूप आहे. तर डोळ्यांचा डोळा जो विवेक, त्या विवेकाने जीवाच्या ठिकाणी अनुभव घेतला. विठ्ठलास पाहण्याचा विवेक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने मिळविला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. म्हणून निर्गुण देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता सगुण श्रीगुरु हेच देव आहेत. या सगुणाचेच रूप डोळ्याने पाहिल्याबरोबर त्यांना आत्मदेवाची भेटी होत असे. सगुण व निर्गुण ही दोन्ही रूपे डोळ्यांनी पाहिली. संता विन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती वाही. सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तेव्हा तुकाराम महाराजांनी खरा खोटा देव अर्थात ओळखून घ्यावा. कारण आम्हास देवाची अपेक्षा का लागली या कारणाचे ज्ञान आम्हास मुळीच नाही. म्हणून आम्ही आडरान धरले आहे. त्याकरिता अनेक अन्य साधने प्रवृत्तीपर धारण करून आम्ही परिश्रम मात्र करतो. त्या करण्यात आम्हास फळ काय मिळावे याचे ज्ञान आमचे ठिकाणी नसल्यामुळे करणे तितके निष्फळ होते. यावर ज्ञानेश्वर महाराजांचे प्रमाण, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, जयाची उपाधी दंभधर्म. जप तप कर्म क्रिया नेमधर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. तर ही सर्व सोय आमच्या अंतःकरण बुद्धीत नसल्यामुळे त्या बुद्धीला विवेकाची अपेक्षा आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. करिता खऱ्या देवाच्या कृपेची अपेक्षा आहे. म्हणून म्हणतात की देवदेव म्हणून शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे. देव दगडाचा बोलेल तो कैचा, कोणे काळी वाचा फुटेल त्यासे. नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला खेचराने. तर देवाचे रूप कोणते पाहिले? रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. ते निर्गुण परमात्म्याचे स्वरूप डोळ्याने पाहिले
सगुण स्वरूप पाहिल्याचा अनुभव, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. तेव्हा सद्गुरूच विठ्ठल होय, जो विवेकरूपी विटेवर स्वपद तत्पद यांचे ऐक्य करून उभा राहिला आहे. असा हा विठ्ठल होय. सुख जर झाले नाही तर दर्शन कसे झाले? सुख एक एके ठाई, बहुपायी संतांच्या. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. आत्यंतिक क्षेम आपणास प्राप्त करून घ्यायचे आहे व असे क्षेम देणारी एकच वस्तू जगात आहे, ती वस्तू म्हणजे आत्मा. आमची सोय ही बिघडली आहे की शाश्वत सुख नाशिवंतात पाहतो. त्या आत्म्यात क्षेम आहे. तो आत्मा सर्व देहाच्या ठिकाणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, निवृत्तीत अविनाशी आत्मा आहे. व्यापक हा नारायण, ऐसे गर्जती पुराण. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. तर बाकीचा सर्व परमार्थ चावटीचा आहे. तहान लागेल तेव्हा रांजणात तांब्या घालून पाणी पिण्याकरिता रांजणाचे ज्ञान झाले पाहिजे. त्रिविध तापांचे दुःख अधिभूत अधिदैविक अध्यात्म हे जीवाला होत आहे. यासाठी सुखाची अपेक्षा आहे. ते सुख आत्म्यात आहे, म्हणून त्या आत्म्याच्या ज्ञानाची अपेक्षा लागली आहे आणि हे ज्ञान संतांजवळ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुख एक एके ठाई, बहुपायी संतांच्या. सुख देवाजवळ नाही तर संतांजवळ आहे. मनवोनी केला वास, नाही नाश या ठाया. घरात द्रव्याचे हंडे आहेत, पण कवडीसाठी बाहेर हिंडले, ते सुख घरात आहे. तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. संसार करणे हे प्रारब्धाचे स्वाधीन आहे, पण नरदेहाचे इति कर्तव्य हे प्रारब्धावर नाही. ज्ञाना वाचून सुख मिळत नाही. ज्ञान प्राप्त करून घेणे हेच नरदेहाचे कर्तव्य आहे, पण आम्ही याला विसरलो. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थो आगवा सांडोनिया. तरी असे करू नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. संत संगा वाचून बहिरंग कर्म, भक्ती, नामस्मरण, जप, तप कितीही केल्यास निरुपयोगी आहेत. ज्ञाना वाचून ह्याने अविनाश सुख मिळणार नाही व ते काम निर्दोषयुक्त पाहिजे. संत कृपे वाचून झालेले ज्ञान दोषयुक्त असते. केवळ शास्त्रानुभवाने निर्गुण ब्रह्माचे यथेष्ट वर्णन करतो. श्रुती, स्मृती, ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग इत्यादी योग्य प्रमाणे भरपूर देऊन दृष्टांताचा ओहापोह पुष्कळ रीतीने करून दृष्टांताचा फार ओहापोह न करता लोकांना रंजविते, पण त्याची प्राप्ती करून घेण्याविषयीचा मार्गदर्शित न करता जे बोलतो हेच संशययुक्त व्युत्पत्तीचे ज्ञान समजावे. असे ज्ञान फार घातक आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संशयाहुनी थोर, अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघूर प्राणियांचे. तुकाराम महाराज म्हणतात, कळले म्हणते आम्हा ब्रह्मज्ञान, धुरेचे अज्ञान जाणावे ते. व्यासाधिक शिवा न कळेची अंत, ज्ञान ते स्वतंत्र हरिरूप. तुका म्हणे हरी हंसरूप झाला, बोधिले पुत्राला त्याची खरे. खरा ज्ञानबोध हा होय. हा त्रैलोक्यात पाहू गेल्यास सद्गुरूशिवाय मिळणार नाही. म्हणून सद्गुरूशिवाय दुसरा देवच नाही, त्याची भक्ती करावी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे तेथे सुका काय उणे, राहे समाधान चित्ताची या. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदे वैष्णवांची. करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, सकळ गुह्याचा गोसावी पवित्र राहो. संत परमात्मा दानास देतात, म्हणून परमात्म प्राप्तीकरिता संतालाच भजले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते ज्ञान पैगा भरिवे, जरी मने आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांकडे जाऊन सुख मिळविले
व सद्गुरूचेच रूप पाहिले. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. याला बहुत सुकृतांची जोडी म्हणजे पूर्वपुण्याई असावी. ती नाही म्हणून आम्ही मायाचक्री पडलोत. श्री तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वपुण्या नाही विसरले हरी, पडले अघोरी मायाचक्री. शिवाय आमच्याने सद्गुरूला देव म्हणण्याची छाती होणार नाही. मनुष्यच समजतो. याचे कारण पूर्वपुण्य नाही. पूर्वपुण्य कशास म्हणावे व ते कोणते हे आम्हास कळत नाही. आम्हास अपरोक्ष ज्ञान होण्यापूर्वी निष्कपट बुद्धीने गुरुभक्ती केली असता बहुत सुकृत जोडले जाते. मग श्रीगुरूच्या कृपेने त्याला पूर्ण समाधान मिळते. म्हणजेच अपरोक्ष बोधाने पूर्ण समाधान देतात. म्हणून भाग्याचा उदय तैहे जोडे संतपाय. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे. कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. अलिंगनी सुख वाटे, प्रेमचिदानंदे घोटे. हरुषे ब्रह्मांड उच्चटे, समूळ तुटे मीपणा. पूर्वजन्माचे प्रारब्ध तरी तूच पूर्वी करून ठेवले आहेस. तशी आता बुद्धी सुचते. जैशी प्राक्तनाची दोरी, तैशी बुद्धी देतो हरी. जर तुला सर्व सुखाचे अगत्य असेल तर माझ्या सद्गुरू माऊलीची भक्ती कर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुख तुला तेच देतील. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.